न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। तिरंगा रॅली, आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात चलो मुंबईचा नारा। आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई का होत नाही, याचा जाब विचारण्यासाठी AIMIM प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुंबईकडे प्रस्थान केले। राज्यात मुद्दाम विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं जात आहे, तरीही सरकार कुठलीच कारवाई होत नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कायदा कळावा म्हणून त्यांनी संविधानाची प्रत देण्यासाठी मुंबईला जात असल्याचं जलील म्हणाले। समृद्धी महामार्ग जाम, इम्तियाज जलील यांच्यासह 22 सप्टेंबर रोजी शेकडो वाहनातून लोक समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले। सावंगी टोल नाका पार करताना समृद्धी महामार्गाचा रस्ता जाम झाला होता। वैजापूर पर्यंत हा महामार्ग जाम झालेल्या अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला। आम्ही कुठल्याही परिस्थितीत मुंबईला पोहोचू, कुठं जाणार हे माहित नाही, मात्र सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जलील यांनी दिला। पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणून जातोय। यावेळी जलील म्हणाले की आम्ही राज्य सरकारकडून अपेक्षा होती, संविधानाप्रमाणे देश चालतो असं वाटत होतं, मात्र तसं होताना दिसत नाही। त्यानंतर कोर्टाकडून अपेक्षा होती, तिथेही न्याय मिळाला नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत द्यायला आम्ही मुंबईला जातोय। रामगिरी महाराजांविरोधात 60 तक्रारी देण्यात आल्या, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही। अगोदर आम्ही गंगापूर मार्गाने जाणार होतो, मात्र तिथंही घाणेरडं राजकारण सुरू आहे। वाद नको म्हणून आम्ही मार्ग बदलला। आम्ही कुठलाही पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणून मुंबईला जातोय। राणेंवर कारवाई का नाही? पुढे ते म्हणाले, नितेश राणेंसारखे लोक प्रार्थना स्थळात येऊन मारू म्हणतात, पोलीस गप्प बसतात। त्यावर कारवाई होत नसेल तर मी कुठलाही झेंडा न वापरता जातोय। मी सगळ्या पक्षांच्या लोकांना पत्र पाठवून येण्याचं आवाहन केलंय। नितेश राणे जे बोलतो त्याला बोलण्याची मुभा आहे का? मला न्याय वेगळा आणि नितेश राणेला न्याय वेगळा असं का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।